भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना कार्यालयात जाऊन तोडमोड करणं हे जरा अतिरेक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करणं आणि तिथे जाऊन तोडमोड करणं हे भारतीय जनता पक्षासारख्या एका सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पक्षाकडून अपेक्षित नाही. आता गुंडागर्दीवर उतरण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर दुसऱ्या पक्षाविषयीच्या भावना या एवढ्या तीव्र ठेवण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही कारणासाठी असो, पण पक्षाच्या कार्यालयावर जाऊन हल्ला करणं ही नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करणं योग्य नाही. बीड, परभणी यानंतर आता हा हल्ला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच महाराष्ट्रात. नाही कोणी निवडणुकीच्या आधीपासून हेच सांगतो की कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली पूर्णपणाने बिघडलेली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना बीड आणि परळीवरतून उत्तर द्यायला उशीर लागतंय का? त्यांचा गृहमंत्री असणारे किंवा मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाची लोक हल्ला करतात. त्यांना त्या पक्षाला आत्मविश्वास आहे की आपल्याला पोलीस कधीच काही करणार नाही, आपल्याला पूर्ण संरक्षण मिळेल अशी भावना ठेवून आत्मविश्वास दुणावलेला असल्यामुळं असा हल्ला कदाचित झालेला. मुख्यमंत्री उत्तर देण्यास उशीर करतात आहेत का? 101ची जी चर्चा होते त्या सगळ्या संदर्भात चर्चा होते. त्याबद्दल आमची काही तक्रार नाही, कारण त्यांनी पूर्ण अभ्यास करून योग्य आणि कठोर कारवाई होईल अशा पद्धतीने महाराष्ट्र साफ करण्यासाठी गुंडाराज जे चालू आहे ते पूर्ण दूर करण्यासाठी पूर्ण ताकदीनं उद्या चांगलं उत्तर द्यावं अशी आमची संतोष देशमुखचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो आज विजयसिंह पंडित यांनी CS ला विचारून आज सभागृहात एक भाषणसुद्धा केलं. अत्यंत घृणास्पद हा संपूर्ण हत्या झालेली आहे. खरं तर शरीराच्या बॉडीवरती कोणताही असा पार्ट उरलेला नाही जिथे मार लागलेला नाही. अंतर्गत सगळे जे ऑर्गन्स होते ते देखील 2 लिटर रक्त साठवलेलं. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले 35 वर्ष काम करतोय. अशी हत्या कधीही झालेली, असा खून झालेला मी कधीही पाहिलेला नाही. इतक्या टोकाची अतिरेकीपणाची विकृत स्वरूपाची भावना या भागातल्या काही गुंडांच्यात आहे आणि त्यांना कुणाचा तरी पाठिंबा आहे, तिथल्या राजकीय व्यक्तिमत्वाचा पाठिंबा आहे अशी भावना सगळ्या महाराष्ट्रात पसरलेली आहे. आणि अपेक्षा आमची अशी आहे की मुख्यमंत्री योग्य तो आणि कडक अशी कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवायची असेल आणि जरब बसवायची असेल तर ही त्यांना संधी आहे. वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल होऊन अजून 4 ते 5 दिवस झाले तरी देखील ते फरार आहेत. अंकुश नाहीये का घटनेवरती? पोर्टफोलिओ अजून दिले गेले देतील. तुम्हाला काय टिकवायची असेल आणि जरब बसवायची असेल तर ही त्यांना संधी आहे. वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल होऊन अजून 4 ते 5 दिवस झाले तरी देखील ते फरार आहेत. अंकुश नाहीये का घटनेवरती? पोर्टफोलिओ अजून दिले गेले देतील. तुम्हाला काय कायदा सुव्यवस्था बिघडते. तुमच्याच आरोप आहे कायदा सुव्यवस्था. मंत्र्यांना काही नाही, तुम्हाला काय काही. मंत्री निवांत आहेत, खाते वाटप योग्य वेळी होईल आणि एवढी मोठी मेजॉरिटी आहे त्यामुळे घाई करण्याचं त्यांना वाल्मिक कराड अजून फरार आहेत. सध्या मजा मारत आहे, बिंदास जबाबदारीच नसेल तर त्या बिचाऱ्यांनी तर काय करायचं. आमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही आहे. आम्ही आमदार आहोत, ते मंत्री आहेत, पण काही जबाबदारी नसल्यामुळं त्यांना थोडा मोकळा वेळ मिळतोय. वाल्मिक कराड अजून देखील फरार आहेत. अतुल बातकळकर असं म्हणत आहेत की संसदेमध्ये जर ज्या पद्धतीने हल्ला होतो तिथं काही बोलत नाहीत, मग आमच्या कार्यकर्त्यांची भावना तीव्र होणार आणि त्यामुळे आजचं हे प्रकरण घडलं. काय संसदेमध्ये भाजपच्या खासदारांवर जर हल्ला होत असेल तर कार्यकर्त्यांची भावना तीव्र होणं अपेक्षित आहे, त्यामुळं मुंबईमध्ये प्रकार घडला. संसदेत घडलेला हल्ला मला काही खरा वाटत नाही. तो म्हणजे चर्चा आणि एकंदर कालपासून जो प्रकार चालू आहे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी झालेला तो प्रकार असेल असं मला वाटतं. बांगलादेशी घुसपेटीचा प्रश्न आज नितीश राणेंनी मांडला सभागृहामध्ये. बांगलादेशी घुसपेटी आपल्या भारतात येत आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया? असे घुसपेटी भारतात येऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. बॉर्डर सीमा सुरक्षा दलाने पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आणि जर कोणी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात येत असतील, शेवटी आधी भारताचीच लोकसंख्या भरपूर झालेली आहे, तर आता ती लोकसंख्या वाढवण्यासाठी जर काही वेगळे वाममार्गाने प्रयत्न शेजारच्या देशांकडून माणसं येत असतील
ती थांबवली पाहिजे. भारताची लोकसंख्या एवढी मोठी झालेली आहे, आता अतिरिक्त लोकसंख्या अशी वाढून देणं हे योग्य नाही आणि म्हणून अशा घुसपेटी थांबवल्या पाहिजेत. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या भाषणामध्ये अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होतील असं त्यांना शुभेच्छा दिल्या. हे चांगली गोष्ट आहे, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी दिलेल्या आहेत त्या अर्थी त्या खऱ्या ठरण्याची शक्यता जास्त आहे. मग अजित पवार एक कार्यक्रम पण आहे ना, त्यामागे कोणी करेक्ट कार्यक्रम पण आहे ना? वारंवार भेटा तुम्ही, त्यांना विचारा. मला गरीबाला का विचारता? वारंवार तुमचंच नाव घेत आहेत. मला माहीत असतं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं असतं. तुम्हाला काय वाटतं त्यामुळे कोणासाठी येते मंत्रिपद? काय माहिती, सरकारचा अधिकार आहे, मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यांना 4-6 जागा मोकळ्या ठेवल्या असत्या तरी काही बिघडलं नसतं, पण त्यांनी जवळपास सगळ्या भरून टाकल्या. त्यामुळं तो त्यांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्याच्यात मी काही बोलणं योग्य नाही आणि ते कुणासाठी ठेवलेलं आहे याविषयी सत्तारूढ पक्षात चर्चा होणं जास्त व्हावं. आम्ही विरोधी पक्षातली माणसं, आम्हाला गरीबाला का त्रास? काय सांगाल?